हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आपण म्हणजे मी जेवणाला करते. आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला. एकदम संध्याकाळी म्हणजे रात्री वाजलेत 8:30 आणि 8:30 वाजलेत ना, 8:30 वाजलेत. आणि आता म्हटलं मला ॲक्च्युली पनीरची भाजी करायची होती, तर म्हटलं तुमच्यावर शेअर करते. आणि ही ना माझ्या मोठ्या जावेची रेसिपी आहे, कारण त्या मस्त बनवतात. तर म्हटलं त्यांची रेसिपी आपण फॉलो करू. म्हणजे थोडं त्याचं ॲड केलं आहे काय काय, पण त्या जसं बनवतात ना तशी मी करते आणि ती खूप छान होते. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवते आणि काय काय साहित्य लागणार आहे ते पण. आणि मी पनीर मलाई करते आणि त्याच्याबरोबर बटर रोटी करणार आहे, तर तुम्हाला ते पण दाखवते. हे मी भाजी आणि रोटी करायच्या आधीचं प्रिपरेशन करते, तर तुम्ही बघून घ्या. आणि गरम दूध घेतलंय थोडं, म्हणजे एकदम गरम नाही, थोडंसं कोमट गरम आहे. आणि त्याच्यामध्ये मी बरोबर 1 चमचा ईस्ट टाकलंय, ड्राय ईस्ट, ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट, इन्स्टंटवाला आहे. आणि मला अंदाज माहिती आहे म्हणून मी बरोबर डायरेक्ट बॉक्सला टाकलं. तुम्ही मेजरमेंट घेऊन 1 चमचा टाका आणि हे असं मिक्स करून ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये मी आता एक चिमूट साखर टाकणार आहे, म्हणजे ते लवकर ॲक्टिव्ह होतं. दाखवते हे बघा, थोडीशी मी साखर टाकते ह्याच्यामध्ये, म्हणजे ते लवकर ॲक्टिव्ह होतं. आणि ह्याला आता झाकून ठेवायचंय एक 10 ते 15 मिनिटं. 10 मिनिटं ठेवलं, तुम्हाला वेळ नसेल 10 मिनिटं ठेवलं तरी चालतं. आणि आपल्याला आता बटर रोटी करायची. त्याच्यासाठी 1 वाडगं भरून मैदा घेतलाय आणि अर्धं वाडगं भरून तांदळाचं पीठ घेतलं. ॲक्च्युली माझं नंतर ठरलं तुम्हाला रेसिपी दाखवायचं, त्याच्यामुळे मी आता लक्षात आलं म्हटलं दाखवते. आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 3 चमचे दही टाकायचे. आणि नंतर मग दूध आणि ईस्ट जे आपण ठेवलंय भिजत ते टाकायचंय, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आता इथे जी भाजीसाठी कसुरी मेथी लागणार आहे ती मी ड्राय रोस्ट करून घेते, म्हणजे एकदम क्रिस्पी होते आणि त्याचं फ्लेवर पण खूप छान येतो. तर तुम्ही पण असं नक्की रोस्ट करून घ्या, म्हणजे ड्राय, ऑइल वगैरे टाकायचं नाही, त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी होते आणि मस्त टेस्ट येते भाजीला. तर मी आता ते करून घेते आणि मग आपण भाजी करायला स्टार्ट करू. तर ह्या 2 गोष्टी करून ठेवल्या ना तर भाजी पटापट होते. आणि आता मी 3-3.5 चमचे तेल टाकते आणि तुम्हाला साहित्य पण एका साईडला दाखवते तेल गरम होईपर्यंत. आणि आता मी तुम्हाला पनीर मलाईसाठी साहित्य दाखवते. सगळ्यात पहिले तर आपल्याला 4 कांदे घ्यायचेत. मीडियम साईजचे कांदे होते, जर मोठे असले तर 3 घ्या. आणि हे आपल्याला ह्याची पेस्टच करायची, आपल्याला वाटण वगैरे ह्याचं करायचं नाही आहे, म्हणजे सॉरी पेस्ट करायची, फोडणीत वगैरे टाकायचं नाही. आणि मी हे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आणि त्याच्यानंतर किचन किंग मसाला, मीठ घेतलंय. हा किचन किंग मसाला मी एव्हरेस्टचाच घेतलाय, एव्हरेस्टचा छान आहे, तर तुम्ही पण तोच ट्राय करा. आणि मीठ आणि हा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही पण किचन किंगची एव्हरेस्टचीच आहे. आणि हे कसुरी मेथी आहे ही. त्याच्यानंतर ही मी फ्रेश मलाई घेतली आपली दुधावरची. त्याच्यानंतर अमूल बटर घेतलंय मी 1-1.5 चमचा घेतलंय, छोटावाला 1.5 चमचा. त्याच्यानंतर मी हे अर्धी वाटी दूध घेतलंय, आपलं गरम केलेलं दूध असेल तरी चालेल. हे फ्रोझन मटर घेतले, तुम्ही फ्रेश मटर घेतले तरी पण चालते. आणि त्याच्यानंतर पनीर घेतलंय. आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मशरूम ऍड करायचं असेल तर तुम्ही मशरूम सुद्धा ऍड करू शकता. आणि सेम रेसिपी मशरूम आणि मटर त्याच्यातून मायनस करून तुम्ही त्याच्यामध्ये चिकन सुद्धा टाकू शकता. आणि सेम रेसिपी जर तुम्ही चिकन टाकून केली तरी पण खूप छान लागते. आणि मी आता स्टार्ट करते. तर सगळ्यात पहिलं आपल्या इथे तेल तापलेलं आहे, हे बघा तेल तापलंय आता बऱ्यापैकी. आता मी तुम्हाला हे सांगायला विसरली, ह्याच्यामध्ये मी 2-3 काळी मिरी टाकते थोडं फ्लेवरसाठी, हे बघा. आणि एक ही मोठी विलायची असते ना, ही टाकते, बस. बाकी काहीच नाही टाकायचं आपल्याला गरम मसाल्यामध्ये. आणि ही जरा हे झाली ना, चांगली थोडीशी फ्राय झाली की लगेच आपल्याला लसूण ज्या 4-5 पाकळ्या घेतल्यात त्या, आणि हा कांदा मी सगळाच टाकते.
आपल्याला बलिस्तासारखं काय तळून वगैरे घ्यायचं नाहीये, फक्त फ्राय करायचा आहे कांदा. आणि मी आता दाखवते कसं, म्हणजे फ्राय चांगला थोडा ब्राउनिशच करायचा आहे, पण एकदम तळून वगैरे घ्यायचा नाहीये. आणि हे तळून झाल्यानंतर आपल्याला याची पेस्ट करायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये आलं घेतलं तरी चालेल, पण जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असला ना पनीरला तर मग भाजी एवढी खास. आणि मी सुद्धा आधी करून बघितले, पण त्यांच्या पद्धतीने जी करते ना भाजी ती खूप छान होते. तर मी आता हे फ्राय झाल्यावर तुम्हाला दाखवते किती फ्राय करायचं ते. 10 मिनटं तरी आपल्याला कंटिन्यूस फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मोठ्या गॅसवर. आणि आता हा कांदा लवकर शिजण्यासाठी ना मी थोडंसं मीठ थोडंसंच टाकते एकदम, म्हणजे ना कांदा लवकर शिजतो. मीठ टाकलं की नरम पडतो कांदा आणि त्याच्यामुळे लवकर शिजतो. आता हा बऱ्यापैकी पिंक झाला आहे, असा थोडा लाईट पिंक झाला आहे. आता ट्रान्सपरंट झाला ना की मग लवकर ब्राऊन होतो. तुम्हाला तसं दाखवते. हे बघा मस्त आता ब्राऊन झालंय. एवढाच ब्राऊन करायचा, जास्त ब्राऊन नाही करायचं आपल्याला. आता मी हा सगळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आणि तेल गाळून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला ह्याच्यामध्येच पनीर आणि पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी आता ह्याच्यातलं तेल सगळं गाळून आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मी आता कांदा ह्याच्यामध्ये काढून घेतलाय आणि हा बारीक करेपर्यंत मी इथे एका साईडला पनीर पण ठेवते तळायला. आणि तुम्हाला जर कच्चं पनीर टाकायचं असेल, पनीर एकदम फ्रेश आहे पण तरी पण कच्चं पनीर जर ठेवायचं असेल तर कच्चं पण आम्हाला नाही आवडत कच्चं, म्हणून मी थोडं हलकं गोल्डन करून घेणार, म्हणजे एकदम थोडंसं, जास्त ब्राऊन वगैरे नाही करणार. आणि तुम्हाला जशा शेपमध्ये पाहिजे तशा शेपमध्ये करा. मी एकदम नॉर्मल कट केलं आहे तसं एकदम. आणि छोटे छोटे स्लाइस नाही केलेत, कारण थोडा फ्राय करायला मग खूप वेळ लागतो. आणि पनीर शक्यतो ना नॉनस्टिकवर फ्राय करा, नाही तर सगळं नॉर्मल कढई घेतली ना सगळं चिटकून वेस्ट होऊन जातं. एवढी थिक ठेवलेत मी, म्हणजे एकदम सॉफ्ट लागतात. एकदम पातळ केले ना मग ते सॉफ्ट नाही लागत. आणि एका साईडला मग मी कांदा फ्राय करून घेते. आता मी ह्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकते थोडं, म्हणजे जर पेस्ट जर वाट नाही होते तरीसुद्धा तर तरी परत टाकू शकता तुम्ही, पण पाणी जास्त नाही टाकायचं आपलं. आणि आता मी बारीक करून घेते मस्त. हे बघा एवढेच गोल्डन ब्राऊन असे करून घ्यायचे, जास्त ब्राऊन नाही करायचे पनीर. आणि अशी पनीरची भाजी नक्की करून बघा, एकदम टेस्ट मस्त येते. हे बघा मस्त फ्राय करून घेतलं आता मी. आता एका साईडने तर झालं आहे व्यवस्थित, दुसऱ्या साईडने थोडं मी अजून ब्राऊन करेन, गोल्डन ब्राऊन. आणि मग गॅस कमी करेन. आणि ही मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि ही थोडीशी रवाळच ठेवायची, कारण आपण फोडणीला नाही कांदा टाकणार, मग थोडीशी एकदम बारीक नाही करायची. आणि आता पनीर झालं आहे, पनीर पण मी कढईतून काढून घेते. आता पनीर फ्राय करून झालं आहे हे बघा. आणि मी त्याच तेलामध्ये कांदा तळला, त्याच तेलामध्ये पनीर तळलं, त्याच तेलामध्ये आता मी मटार तळते. आणि मटार उडतात त्याच्यामुळे मी लीड घेतलं आहे. एका साईडला मटार टाकून लीड बंद करून थोडंसं असं आपल्याला स्टेअर करायचं आहे. ते थोडे सॉफ्ट झाले की आपल्याला काढून घ्यायचे, जास्त नाही करायचं. थोडं असं नॉर्मल झालं, तेल उडायचं बंद झालं की आपण मग खोलून बघू. हे बघा पनीर मटार झालेत, फ्रोझन मटार. आता मी गॅस मोठा करून 2च सेकंड मी फक्त तळून घेतलेत आणि ते पण काढून घेते सगळे. आता आपण रोटीचं बटर रोटीचं बघू. आता ह्याच्यामध्ये तर परत एकदा सांगते, 3 चमचे दही आणि 1 वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आणि तुम्हाला जसं म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी करायची आहेत, किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे करा. आणि हे ईस्ट पण आता फॉर्मॅट झालं आहे, हे बघा पूर्ण विरघळलं आहे ईस्ट. हे दुधाचे आपण भिजत ठेवलेलं ते पण टाकायचं. आणि ह्याच्याने ना रोटी रब्बरसारख्या नाही होत, एकदम सॉफ्ट होतात. आणि हे आता मी ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याच्यामध्येच पीठ मळणार. जर गरज वाटली तर मग ह्याच्यात पाणी टाकणार, मळून तुम्हाला दाखवते.
आता आपण पनीरची भाजी स्टार्ट करू. ह्याच्यामध्ये तेल, त्याच्यामध्ये मी अजून 1 चमचा तेल टाकलं आहे आता, कारण आपण मटार वगैरे सगळं तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे बटर टाकलं आहे. आणि बटर मेल्ट झालं की आपल्याला ही कांद्याची पेस्ट टाकायची. हे बघा, जी आपण कांदा फ्राय करून घेतला, कांदा, लसूण आणि 2-3 काळी मिरी, त्याची पेस्ट आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची, थोडंसं तेल सुटेपर्यंत. आता हा कांदा आपण तळूनच घेतलेला, त्याच्यामुळे थोडंसं, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकते नावाला एकदम, आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. 2-2.5 चमचे, तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं ते टाकलं आहे. त्याच्यानंतर किचन किंग मसाला, तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गरम मसाला टाकला तरी चालतो, पण काळी मिरी थोडी टाकली आहे मी, त्याचा फ्लेवर येतो चांगला. आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे नंतर फुगेल, जास्त एकदम चिकट पण नका मळू, म्हणजे असं केलं हाताला चिटकायला नाही पाहिजे, असं मळून घ्या. आता याच्यामध्ये मी हे तळलेले फ्रोझन मटर टाकते आणि ते पण मस्त फ्राय करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे मिक्सर धुवून आहे ना थोडंसं पाणी टाकलं, ते पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि ते पण चांगलं थोडंसं एक उकळी आली ना, आपल्याला बघायची थिकनेस किती पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं. हे बघा. आणि आता याच्यामध्ये मी हे चांगलं थोडं फ्राय करून घेतलं, तेल सुटलं की ह्याच्यामध्ये मी आता मीठ टाकते चवीनुसार. थोडं कमीच टाकते, तुम्हाला चव घेऊन नंतर वाटलं तर टाकू शकता परत. आता बघा चांगलं तेल सुटायला आलं आहे साईडला तेल सुटलं की आपल्याला दूध टाकायचं आहे थोडं. गॅस बारीक करू नका दूध टाकल्यावर. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याला पण दूध टाकल्या तेल सुटतं मस्त. आणि तेल सुटल्यावरच तुम्ही गॅस बारीक करा. तेल सुटेपर्यंत गॅस बारीक करू नका, नाही तर दूध फुटते. अशी क्रीमी नाही होणार मग तुमची भाजी. मस्त आता कलर आलाय. हे बघा लगेच तेल सुटलंय आता. आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडासा घरचा मसाला टाकला चालतो, पण घरचा मसाला टाकला ना तर ती हॉटेलची जी टेस्ट असते ती तुम्हाला येणार नाही. आणि त्याच्यानंतर मी आता ही मलाई घेतलेली, तर मी मलाई घेतली आहे, ही मलाई मी टाकते. आणि मलाई टाका, मलाईने एकदम क्रीमी होते. जर तुम्हाला तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता, काजूची पेस्ट पण टाकू शकता. पण मी आता घरी काजूची पेस्ट होती, पण मला मलाई टाकायची होती. मलाईने क्रीमी होते एकदम. आणि आपलं मलाई पनीर आहे त्याच्यामुळे मलाई तर पाहिजे. आणि ही मलाईसुद्धा मस्त ढवळून, हे बघा एकदम क्रीमी होते ग्रेव्ही. चांगली ढवळून घ्या. आणि ह्याच्यात दही वगैरे काही टाकायची गरज नाही. तुम्हाला ॲडिशनल मशरूम टाकायचं असेल, पनीर, मशरूम, मटर, तर तसं टाकू शकता. हे बघा मस्त आता कलर पण छान आला आहे आणि तेल पण चांगलं सुटलं आहे. तेल बटर मस्त सुटलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पनीर टाकते. लास्टला पनीर टाकायचं आहे. आणि पनीर टाकलं की थोडा गॅस बारीक करा. आणि मस्त पनीरला सगळी ग्रेव्ही अशी कोट, आणि कलर किती सुंदर आला आहे बघा. आणि ह्याची बटर रोटी बरोबर खूप छान लागते. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे, ह्याच्यापेक्षा ड्राय पाहिजे असेल ड्राय पण करू शकता. अजून ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं पाणी वाढवू शकता तुम्ही. दूध मात्र तेवढंच टाका. आणि आपली लास्ट स्टेप आहे, हे जे मी मगाशी मोठं जायफळ तळून घेतलेलं ते मी काढून घेतलेलं. आणि आता मी ही कसुरी मेथी ही मस्त मी बारीक गॅसवर एकदम खरपूस फ्राय करून घेतली. ही हातावर घ्यायची
अशी कुस्करून त्याचं पूर्ण फ्लेवर उतरणार त्याच्यामध्ये. कुस्करून पूर्ण अशी सगळीकडे टाकायची. पूर्ण मस्तपैकी त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल. आणि मिठाची जर गरज वाटली तर नंतर मीठ तुम्ही टाकू शकता, कारण किचन किंग मसालामध्ये थोडं किंचित मीठ असतं. आणि आता हे सगळं झालंय. आता मी 2 मिनिटासाठी लीड ठेवणार आणि नंतर सर्व करताना कोथिंबीर टाकणार. हे बघा आपली भाजी रेडी झाली आहे. मस्त दिसतो कलर बघा. आणि आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा मस्त आपली भाजी रेडी आहे आणि मी आता याच्यावर कोथिंबीर सर्व करते. बघा किती टेस्टी आणि टेम्पटिंग दिसते. आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल पनीर मलाईची तर नक्की तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला आता नंतर रोटी पण दाखवते कशी करायची. आता हे पीठ याला तेल नाही लावलंय, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर, काळे तीळ टाकले. काळे तीळ पण छान लागतात, तुम्ही करून बघा. आणि आता थोडं तेल लावून मळायचंय. आता पोळपाटला तेल लावलंय आणि हे आपल्याला आता चांगलं मळून कोथिंबीर आणि काळे तीळ सगळ्या पिठात मिक्स करून घ्यायचे. आणि चांगलं फुगलंय पीठ. आता एवढं होतं त्याच्यात थोडं डबल झालंय. आणि तिकडे मी जिरा राईस लावलाय. असं व्यवस्थित मळून घ्या आणि सगळे मिक्स करून द्या. हे चांगलं पीठ मळून झालं. आणि तुम्हाला जर तीळ आणि कोथिंबीर वरती लावायची असेल तरी पण चालतील, पण ते ना करताना पडतात, त्याच्यामुळे आतच टाकलेत मळताना. आणि आता मस्त हवा तेवढा गोळा करून थोडं जाडसर लाटून घ्यायचं. आपण चपाती पातळ करतो पण भाकरी कशी करतो थोडी जाड, तशी रोटी करून घ्यायची. नॉर्मल शेकवायची आहे. तुम्हाला एक बटर रोटी पण दाखवते करून. बटर लावून घ्यायचं आणि त्याच्यावर ही रोटी टाकायची. आता एका साईडने शेकली आहे आणि दुसऱ्या साईडने. नॉर्मल आपण चपाती करतो तशी. आणि जर तुम्हाला एकदम नानसारखी करायची असेल तर एका साईडला पाणी लावायचं आणि ती पाण्याची बाजू तव्यावर टाकायची आणि डायरेक्ट तवा गॅसवर ठेवायचा. मग उलटा करून हे बघा आता मस्त फ्राय करून घ्यायची. आणि दाबून दाबून फ्राय करून घ्या, कारण मैदा कच्चा नाही ठेवायचा अजिबात आपल्याला. आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे तेल, बटर, तूप जे तुम्हाला लावायचे ते. मी आता बटर घेतलं आहे, अमूल बटर. तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. आणि ह्याला आता असं बटर लावून घ्यायचं. आणि पनीरच्या भाजीवर बटर रोटी मस्त लागते, करून बघायचं. मस्त सगळीकडून बटर लावून शेकवून घ्यायचं. आणि मग आणि अशी रोटी नक्की करा, कारण आपण चपाती आणि भाकरीचा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा ही चिकन बरोबर पण छान लागते. मटन, चिकन, पनीरची भाजी सगळ्याबरोबर छान लागते. आणि मस्त अशी शेकवून घ्या. तर आपलं ताट मस्त रेडी आहे. आणि ही मस्त दाल फ्राय बनवली मी. आणि हे पनीर मलाई, बटर रोटी आणि हा जिरा राईस बनवलाय. आणि मस्त जेवण रेडी आहे. तुम्ही पण या जेवायला. आणि रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.